आज ललिता पंचमी आहे। ही शिवतत्वाची अद्वितीय अशी अर्धांगिनी आहे, म्हणजे ललिता भवानी। आणि तिची प्रातःकालीच प्रार्थना करायची असते, म्हणजे ती आपल्याला सगळं प्राप्त करून देते। तर आज तिला वंदन करूया आणि आपली नेहमीची प्रार्थना म्हणून ललिता पंचरत्न स्तोत्र जे शंकराचार्यांनी रचलेलं आहे ते म्हणणार आहे। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। शंकराचार्य विरचित ललिता पंचरत्न स्तोत्र। या ललिता देवीच्या स्मरणाने आपल्याला विद्या, संपत्ती, सौख्य ते विमल सौख्य म्हणजे अगदी चिरंतन सौख्य आणि अनंत कीर्ती प्राप्त होते। बघूया। प्रातस्मरामि ललिता वदनारविन्दं बिंबाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशं। प्रातर्भजामि ललिता भुजकल्पवल्लीं रक्ताङ्गुलीयलसदङ्गुलिपल्लवाढ्यां माणिक्यहेम वलयाङ्गदशोभमानां पुण्ड्रेक्षुचापकुसुमेषु सृणिर्दधानम्। प्रातर्नमामि ललिता चरणारविन्दं भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतं पद्मासनादिसुरनायकपूजनीयं पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यां। प्रातस्तुवे परशिवां ललितां भवानीं त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्यां विश्वस्तसृष्टिविलयस्थितिहेतुभूतां विद्येश्वरी निगमवाङ्मनसातिदूरां। प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति वाग्देवतेति वचसा त्रिपुरीश्वरीति। यश्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते तस्मै ददाति ललिता झटिति प्रसन्ना। विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिं। आपल्याला अनंत कीर्ती आणि विमल सौख्य प्राप्त होणार आहे। ही शिवाची भवानी आहे। तिलाच ललिता म्हणजे अत्यंत सुंदर अशी ही देवी आहे आणि म्हणून तिला आपण प्रार्थना करूया की आम्हाला अनंत कीर्ती, चिरंतन सुख म्हणजेच मोक्ष सुख प्राप्त करून देवो। काल आपण 21वा श्लोक पाहिलेला होता की स्वर्गामध्ये गेल्यानंतर तिथलं जे पुण्य फळ, आपलं जेवढं पुण्य असेल तेवढं तिथे आहे तोपर्यंत उपभोग घेता येतात आणि ते संपलं की पुन्हा या मर्त्य लोकामध्ये किंवा मृत्यू लोकामध्ये हे लोक प्रवेश करतात
आणि असा हा सगळा जो त्रयीनं सांगितलेला, वेदांमध्ये सांगितलेला, तिन्ही वेदात सांगितलेल्या सकाम कर्माचं अनुष्ठान करून भोगांची इच्छा करणारे हे पुन्हा पुन्हा ये जा म्हणजे येणं जाणं हे त्यांच्या पदरात येतं. पण जे निष्काम सकाम भावानं केलं तर आपल्याला पुनरागमनमचे आहे. आणि जर आपण निष्काम भावनेनं केलं तर भगवंत आपला योगक्षेम कसा वाहतात हे आता 22व्या श्लोकात पाहिजे. आणि हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे 9व्या श्लोकातला 9व्या अध्यायातला हा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. थोडासा संधी बघूया. अनन्याः चिंतयन्तः, विसर्गाचा ओ होतो. आता हा नियम आपल्या लक्षात राहिला आहे. चिंतयन्तः तर चिंतयन्तो झालं तेच. माम ये जनाः पर्युपासते, माम म्हणजे मला, चिंतयन्तः म्हणजे सतत माझं चिंतन करणारे जे असतात, ये म्हणजे जे, अनन्याः, अनन्याः म्हणजे अनन्य भक्तीनं, अनन्य प्रेमी असे जे भक्तजन आहेत ते पर्युपासते म्हणजे माझी सेवा करतात, मला भजतात, माझी भक्ती करतात. तेषां नित्याभियुक्तानाम, इथं कुठे संधी नाही आहे, फक्त शेवटच्या शब्दात आहे वहामी अहम. तर तेषां म्हणजे त्या पुरुषांचा, नित्याभियुक्तानाम म्हणजे नित्य निरंतर माझ्याशीच चिंतन करणारे असे जे लोक आहेत, पुरुष आहेत, त्यांचा योगक्षेमम वहामी अहम, अहम वहामी, त्या पुरुषांचा किंवा त्या लोकांचा योगक्षेम मी चालवतो किंवा त्यांना योगक्षेम प्राप्त करून देतो. आता या श्लोकावर खूप शंका पण आहेत आणि त्याचं उत्तरही भगवंतांनी आपल्याला दिलेलं आहे की जे अनन्य भावानं माझी पूजा करतात, अनन्य भावानं माझी भक्ती करतात आणि मुख्य म्हणजे निष्काम भावनेनं करतात. कुठलंही कर्म, कुठलीही कृती, कुठलीही पूजा ही निष्काम भावनेनं करायला पाहिजे. लोक आधीच म्हणतात बघा, आम्ही असं म्हटलंय देवाला की आमचं घर होऊ देत, आम्हाला नोकरी मिळू देत, माझ्या मुलाचं लग्न ठरू देत, मग मी तुझी पूजा घालीन, नंतर घालीन बरं का, आधी मिळायला पाहिजे. किंवा काही जण मिळालं म्हणून पूजा करतात की बाबा मुलाला चांगले मार्क्स मिळाले, त्याची चांगली लाईन लागली, त्याला छान ठिकाणी प्रवेश मिळाला, चांगल्या कॉलेजमध्ये मेरिटमध्ये मिळाला, तर म्हणून बुवा एक कृतज्ञता त्याची हे व्यक्त करण्यासाठी म्हणून पूजा केली जाते, असं काही काही करतात. तर आता इथं तेच सांगतात की मला परमेश्वराला निरंतर म्हणजे माझ्या परमेश्वरा म्हणजे मला माझं निरंतर चिंतन करीत जे भक्तजन, प्रेमी भक्तजन निष्काम भावनेनं मला भजतात आणि नित्य निरंतर माझंच चिंतन करतात, त्या पुरुषांचा योगक्षेम मी चालवतो. आता योगक्षेमाचा अर्थ आपण खूपदा पाहिलेला आहे, पुन्हा आपण एकदा बघूयात. सम श्लोकी बघूया. अनन्य भावे चिंतूनी भजती भक्त जे मज, विनोबा म्हणतायत. सदा मिसळले त्यांचा मी योगक्षेम चालवी. जे सदा मिसळले म्हणजे जे माझ्यामध्येच मिसळले गेलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं मिसळ हा शब्द पदार्थ निघाला असेल आपल्या सध्याच्या काळात, तो लोकांना फार आवडतो. सगळं मिसळायचं म्हणजे सगळं एकजीव करायचं. तसं भक्तांनी भगवंतामध्ये एकरूप व्हायचे, एकजीव व्हायचे, ते मिसळले. संत तुकाराम म्हणतात, अनन्य त्यागे माते भजे गर्भवंत, व्यापार नेणत एक ध्याने, चिंतिती भजती जनजे पार्थिवा, अभियुक्त सेवा नित्यमार्गी, त्यांचा योगक्षेम राहो आनंदात, वाहतो मनात चिंता ऐसी. अनन्य त्यागे माते भजे गर्भवंत, व्यापार नेणत एक ध्याने, चिंतिती भजती जनजे पार्थिवा, अभियुक्त सेवा नित्य मार्गी, त्यांचा योगक्षेम राहो आनंदात, वाहतो मनात चिंता ऐसी.
मज चिंता नाही आपुले तनूची, काळजी भक्तांची म्हणे तुका. किती सुंदर सांगितले. भगवंत सांगतायत की मला माझी चिंता नाही, किंवा तुकाराम म्हणतात मला चिंता माझी नाही आहे, माझ्या शरीराची तर मुळीच नाही, पण मला अशा भक्तांची चिंता लागलेली आहे की जे भगवंताला अगदी अनन्य भावे ते पूजतात किंवा त्याच्याशीच लीन झालेले आहेत. वामन पंडित म्हणतात, अन्य टाकुनी मातेची चिंतिती भजती जन, जे नित्ययुक्त त्यांचा तो मी योगक्षेम वाहतो. काशीनाथ स्वामी म्हणतात, अनन्य भावे जगचिंतिताती, जे अर्जुना लोक उपासिताती, त्या नित्ययुक्ता दृढयोगी यांचा मी रक्षितो योग बुझे त्रिवाचा. त्यांचा योग हा सांगतोय, पूर्ण करतो. असं त्रिवाचा म्हणजे आपण म्हणतो ना, तीनदा सांगितलं की ती गोष्ट पक्की होते. म्हणून ते म्हणतायत की अशा दृढ योगी यांचा मी योग चालवतो, हे पक्क सांगतो, त्रिवार सांगतो. आठल्य म्हणतात, चित्ती ठेवूनिया अनन्य मजला जे, चित्ती ठेवूनिया अनन्य मजला जे चिंतिती सर्वदा, किंवा मानुनिया तसेच हृदयी जे सेविती मतपदा, माझ्या वाचुनी अन्य जास पळही चित्ती नसे पाहणे, योगक्षेम सदैव भाग पडते त्यांचा मला वाहणे. त्यांचा योगक्षेम चालवणं हे मला भाग पडते. आपण म्हणतो ना, त्यांनी माझ्यावर एवढे उपकार केलेत म्हणून त्यांचं हे काम करणं मला भाग आहे. तसं आता भगवंत सांगतोय की ते इतकी माझ्या पदाची सेवा करतायत म्हणून मला त्यांचा योगक्षेम चालवणं भाग पडतंय. तर ते म्हणतात, सदा माझिया कीर्तनी रंगुनिया, अनन्ये मने पूजिते जे जगिया, अरे नित्ययोगीच ते युक्त साधे, साचे स्वये वाहतो योग सुक्षेम त्यांचे. आणि तर क्षेमच्या आधी सू लावला परत, सू म्हणजे चांगला. स्वये वाहतो योग सुक्षेम त्यांचे. देशपांडे म्हणतात, एकनिष्ठपणे चिंतुनिया माते, एकनिष्ठपणे चिंतुनिया माते, योगयुक्ते मने उपासिली माते, योगयुक्त मने उपासिती माते. म्हणजे माझं चिंतनही करतात, माझी उपासनाही करतात. नित्ययोगी असे तया जाणतो मी, नित्ययोगी असे तया जाणतो मी, तयांचा योगक्षेम वाहतो मी, तयांचा योगक्षेम वाहतो मी. अशांचा योगक्षेम मी वाहतो म्हणजे चालवतो. आता त्याच्याबद्दल हे काय म्हणतात बघूया. शंकराचार्य हेच थोडंसं स्पष्ट करून सांगतात आपल्याला. आता योगक्षेम तर खूप वेळा कळलेला आहे की योग म्हणजे काय. कालच सांगितलं होतं, अप्राप्तस्य प्रापणम योग. ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या नाहीत त्या प्राप्त करून देणं याला योग म्हटलेलं आहे. आणि क्षेम म्हणजे प्राप्तस्य रक्षणम क्षेम. ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत त्याचं रक्षण करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. म्हणून मी त्यांचा योगक्षेम चालवतो. असं आता शंकराचार्य काय म्हणतात की जे संन्यासी लोक, इथं त्यांनी संन्यस्त वृत्तीचे लोक असं म्हणायचं, अनन्य भावाने युक्त होऊन परमेश्वराला म्हणजे मला नारायणाला आत्मरूपाने जाणतात आणि माझं चिरंतन निरंतर करतात. नित्य निरंतर चिंतन करणं आणि माझी श्रेष्ठ आणि निष्काम उपासना करतात. त्यांच्या उपासनेला तोडच नाही आहे आणि निरंतर माझ्यामध्येच स्थिर होऊन राहतात. अशा परमार्थ ज्ञानवंतांचा मी योगक्षेम चालवतो. जी वस्तू प्राप्त झालेली नाही ती प्राप्त करणे याला योग म्हणतात आणि प्राप्त झालेल्या वस्तूचं रक्षण करणं म्हणजे क्षेम म्हणतात.
पण ही दोन्ही कार्य मी स्वतः करतो माझ्या भक्तांची. त्यांना काही आटापिटा करावा लागत नाही. आणि ज्ञानी तू आत्मैव मे मतम, पुढे सांगितलेलं आहे एक ठिकाणी की ज्ञानी पुरुष हा माझा आत्मा आहे. ज्ञानाबद्दल, कारण आपण 7व्या अध्याय ते पाहिलेलं आहे ना, की ज्ञानी त्वात्मैव मे मतम. 4 प्रकारचे भक्त आहेत. आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानीचे भरत. म्हणजे तिथं तो श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि इथेही तेच म्हणत आहेत. पण काही पूर्वपक्ष किंवा काही लोकांनी शंका विचारली की तुम्ही म्हणता की जे भक्त माझ्याशी निरंतर एकरूप झालेले आहेत, माझं सेवन करतात, माझी भक्ती करतात, चिंतन करतात, त्यांचा मी योगक्षेम चालवतो, मग बाकीच्या भक्तांचा कोण चालवणार हो? तुम्ही जर त्यांचा नाही चालवला तर, किंवा भगवान स्वतः तुम्ही त्यांचं इतरांचा पण चालवता ना, असा प्रश्न विचारलेला आहे. तर त्याच्यावर उत्तर पक्ष म्हणजेच वेदांती उत्तर देतात की बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. सगळ्यांचाच योगक्षेम भगवान चालवतात, पण त्यात फरक असा आहे की दुसरे जे भक्त आहेत ते आधी स्वतःचा योगक्षेम चालवण्यासाठी धडपड करतात. मला हे फार पटलेलं आहे. आणि म्हणून ते प्रयत्नही करतात. पण माझ्याशी जे अनन्य असलेले भक्त आहेत ना, ते त्या योगक्षेमाची चिंताच करत नाहीत. ते स्वतः काहीच प्रयत्न करत नाहीत, किंवा जगणं मरणं याची सुद्धा त्यांना वासना नसते. ते केवळ भगवंतावर सगळं अवलंबून राहतात. आणि म्हणून त्यांचा योगक्षेम स्वतः भगवान चालवतात. आता एक छान मला आत्ता सुचलेलं एकदम उदाहरण आहे की आपण सगळे लोक, मी फक्त त्या अनन्य भक्तांमध्ये आपण आहोत का नाही हे आपण ठरवायचे किंवा भगवंत ठरवतील. पण जे सर्वसामान्य लोक आहेत ते आपलं मिळवण्यासाठी बघा, इकडे धडपड करतील, तिकडे धडपड, इकडे अर्ज करतील, तिकडे हे करतील, इंटरव्ह्यू देतील, कुठली 4 नोकऱ्या मिळतात काही काहींना, मग कुठली स्वीकारायची ते स्वतःच ठरवतील, असं करतात की नाही. आणि दुसरं असं की हल्ली, पूर्वी माहिती नव्हतं बघा, पूर्वी आमची 87-88 साली चोरी झाली होती, सगळं सोनं वगैरे गेलं होतं, सगळं गेलं होतं. पण त्याची काही अशी चिंता वाटली नाही मला, की आता आपल्याला काय होईल बाबा, आणि सोनं गेलं म्हणून डोळ्यात नाही सिक्कासुद्धा काढलेलं नव्हतं, की आला नव्हता. तर त्यावेळेला मला कुणीतरी विचारलं, आमच्या मोठ्या प्रिन्सिपल किंवा व्हाईस प्रिन्सिपल, की म्हणे मॅडम तुम्ही ते ह्याच्यामध्ये नाही का ठेवलं, सेफमध्ये, डिपॉझिटमध्ये ठेवलं, म्हणजे काय म्हणतो बँकेचा लॉकरमध्ये ठेवले नाहीत का तुम्ही असे महत्त्वाचे कागदपत्र किंवा हे? म्हणलं आमच्या डोक्यातच नाही, आम्ही कधीच नाही तो विचार केला. कारण आपलं आहे हे सगळं भगवंतावर अवलंबून आहे असंच मानून जातो आपण. म्हणून लोक बघा, इकडे एक हे वॉल्ट घेतील, म्हणजे एक लॉकर घेतील, अजून मोठ्यासाठी दुसरीकडं काही घेतील, अजून काही नवनवीन योजना करतील. हे ते लोक म्हणजे ज्यांना स्वतःचीच जरा आहे आणि भगवंतावर जास्त आश्रित नाही आहेत, किंवा त्यांचा आधार नाही आहे, किंवा त्यांचा विश्वास नाही आहे, ते स्वतःचीच झटपट करतात. पण शेवटी तिथंसुद्धा बघा, आता अख्खी बँकच लुटली जाते. काय तुम्ही तो लॉकर घेऊन उपयोग आहे हो? म्हणजे कशाचाच भरोसा नाही आहे. म्हणून फक्त भगवंतावर भरोसा ठेवायचा. आणि असे अनुभव आपल्याला येतात की नाही? पूर्वी तर अशा काही गोष्टी होत्यात बघा, फसवणारे लोक असतात, असे हे असतात ना, काय म्हणायचे, सावकार. तर ते कर्ज द्यायचे, किंवा त्यांच्याकडं आपण काही, अजूनही बघा आता बँकांमध्ये सोने तारण कर्ज, म्हणजे आपलं सगळं सोनं त्यांच्याकडं ठेवायचं तारण म्हणून, आणि मग त्यांच्याकडनं रोख रक्कम आपण कर्जाची घ्यायची. तर पूर्वीसुद्धा असं असायचं की जे जरा मध्यम प्रतीचे लोक आहेत, आपली सगळी इस्टेट आहे ती बॉस त्या सावकाराकडे किंवा मोठ्या दुकानदाराकडे ठेवून गेले, व्यापाऱ्याकडे, आणि तो आपला जातो कुठेतरी परदेशात, की आपलं संसार चालवण्यासाठी, कष्ट करण्यासाठी असं तो जातो. आणि परत येतो, काही दिवसांनी थोडेफार पैसे मिळाले किंवा काही कमवतो आणि परत येतो. आणि परत आल्यावर त्याला आठवतं की आपण व्यापाऱ्याकडं आपण सगळं आपलं तारण म्हणा किंवा एक सुरक्षित म्हणून ठेवलेलं आहे, तर ते आता घ्यावं. तर तो म्हणतो, शेठजी किंवा महाराज, माझं सगळं मी साहित्य दिलेलं होतं तर ते आहे का हो? तो म्हणतो, काय रे? अहो म्हणे, मी नव्हतं का माझे दागिने किंवा माझे सगळ्या वस्तू महत्त्वाच्या मौल्यवान सगळं तुमच्याकडे ठेवून गेलो होतो, मला परदेशात जायचं म्हणून.
तो म्हणतो थांब जरा बघतो बरं का. आणि अशी जसा हे असतो की नाही लॉकर असतो ना, तसं पूर्वीच्या काळी सुद्धा त्यांच्या काहीतरी पेट्या बिट्या असतील. तर तो म्हणतो अहो मी इथंच ठेवलं होतं. पण सगळी ती पेटी उंदरांनीच म्हणे खाऊन टाकली, साचरून टाकली आणि कुरतडून टाकली आणि सगळा त्यातला माल गेला म्हणे. अरे बापरे, त्यानं डोक्यावर हात मारून घेतला की आपण भरोशावर ठेवलं आणि आता आपला सगळा माल मसाला मालमत्तर सगळं गेलं. पण तो हुशार होता. आता हा इथं विषयांतर होईल, पण एकदम ती गोष्ट आमचे वडील फार रंगून सांगायचे. आणि म्हणून मग ते म्हणतात ठीक आहे, असू दे म्हणतात ठीक आहे. आता म्हणे मी नदीवर जातो, स्नान करतो, परत येतो आणि बघतो आता काहीतरी माझी व्यवस्था. म्हणून निघाला. तर तो शेठजी म्हणतो ओ थांबा थांबा थांबा, माझ्या मुलाला पण नदीवर स्नान करायला जायचं होतं, घेऊन जाता का हो याला. तो म्हणतो हो नेतो की, मला काय, घेऊन जातो, मी येताना घेऊन येईन. तो गेला, मुलाला, लहान 7-8 वर्षाच्या मुलाला घेऊन गेला. आता तिथं काय आहे, नदीमध्ये तो पट्टा पोहणारा होता. त्याला मुलाला आंघोळ घातली, सगळं हे केलं आणि त्याला जरा लपवून ठेवलं बरं का, कुठंतरी लपवून ठेवलं. आणि आला एकटाच परत. आणि तो म्हणतो की म्हणे का रे माझा मुलगा कुठं आहे. अरे म्हणे तो तिथं तर ना एका बगळ्यांनीच त्याला उचलून हे करून टाकलं, खाऊन टाकलं म्हणे. मी बघत होतो पण काही मला करताच आलं नाही म्हणे. अरे म्हणतो असा काही बगळा एवढ्या मोठ्या मुलाला खाऊन टाकल का रे, किंवा उचलून नेईल का रे कोणी पक्षी, तू काही काय सांगतोस. तो म्हणतो महाराज काय करणार, अशा घटना घडतात ना. आता माझी जर एवढी इस्टेट सगळी उंदरांनी खाऊन टाकली, उंदीर खाऊ शकतात, तर मग याला का नाही बगळा खाऊ शकणार म्हणून. माझ्या डोळे देखत तो खातोय, मला काहीच करता येणार. त्या सावकाराला समजलं की आपली लबाडी याच्या लक्षात आलेली आहे. तो लगेच म्हणतो नाही नाही नाही, माझा मुलगा ते तुला वाटेल ते देईन, अजून पैसे देईन, पण तुझी इस्टेट सगळी घेऊन जा. आणि मग ती त्याला मिळते. गंमत अशी की योगक्षेमम वहाम्यहम, म्हणजे जे स्वतःचं वस्तू किंवा सगळं चालवण्यासाठी स्वतः प्रयत्न करतात, तर त्यांच्यासाठी मला काही फार करावं लागत नाही. पण जे माझ्यावर अवलंबून राहिलेले असतात त्यांचा योगक्षेम मी चालवतो, असं या श्लोकात छान भगवंतांनी सांगितलेलं आहे. अजून पुढचा श्लोक आपल्याला नंतर बघायचा. आता मागे हेही पाहिलं होतं आपण, म्हणजे ज्ञानेश्वरी शिकताना हे श्लोक झालेले आहेत खरं म्हणजे, की जशी भगवंताची प्रार्थना करतात, भक्ती करतात, तशी अन्य देवतांची पण उपासना करतात ना काही लोक, नारायणाची सोडून किंवा विष्णूची सोडून किंवा श्रीकृष्णाची सोडून. तर मग ती उपासना कशी आहे, योग्य आहे किंवा नाही, हे 23व्या श्लोकात सांगितले. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्य विधिपूर्वकम. आता इथे संधी आहे बघा, पहिल्या आणि शेवटच्या शब्दात. येप्यन्य देवता म्हणजे ये अपि अन्य देवता. ये म्हणजे जे, अपि म्हणजे सुद्धा, अन्य देवता भजन्ते आपले यजन्ते. जे लोक अन्य देवतांची उपासना करतात, पूजन करतात, यज धातूचा अर्थ फक्त यज्ञ करायचा नाही घ्यायचा, पूजन करतात असंही घ्यायचं. तर म्हणून जे, आणि कशी, श्रद्धयान्विता, अगदी श्रद्धया अन्विता, असं छोटासा संधी आहे तिथे. तर श्रद्धेनं, अत्यंत श्रद्धेनं युक्त होऊन ये भक्ता, जे भक्त आहेत, पण मगाशी सांगितलं तसं सकाम भक्त आहेत आणि दुसऱ्या देवतांची पूजा करतात, ते अपि, खाली बघा ते अपि संधी आहे. तो अवग्रह म्हणजे एस सारखी खूण असली त्याला अवग्रह म्हणायचं, तिथे अचा उच्चार करायचा. पण आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते अपि असं कधीच म्हणायचं नाही. म्हणताना आपण ते एपी मामेव, तो लांबवायचा फक्त, ते एपी, तो अ त्यात येतो, ते अपि असं कधीच म्हणायचं नाही. ते एपी माम एव म्हणजे ते सुद्धा, ते अपि माम एव मलाच, मामेव यजंती, पुढं आहे बघा, यजंती अविधिपूर्वकम.
अविधीपूर्वकम, अविधी म्हणजे जो विधीपूर्वक करतो त्याचा प्रश्न नाही आहे, पण जो अविधी म्हणजे विधिरहित किंवा अविधीपूर्वक किंवा अज्ञानपूर्वक त्यांचं जे पूजन आहे ते विधीपूर्वक नाही आहे, विधियुक्त नाही आहे, विधी अयुक्त आहे किंवा अज्ञानानं केलेलं आहे. म्हणजे सकामभक्तीनं ते करतात हा एक भाग, अन्य देवतांची करतात हा दुसरा भाग. आणि त्यामुळं त्यांचं जे पूजन आहे ते शास्त्रशुद्ध नाही. आपल्याकडे सुद्धा बघा सांगतात, कुठलंही व्रत कुठलीही पूजा ही विधीनुसार करायची. एक ठरलेला क्रम असतो. शंख, घंटा, कलश, दीप अशा पूजा ओळीनं क्रमानं करायच्या. एखाद म्हणाला आधीच दिवा लावून ठेवला, अहो लावायचा, पण पूजन ज्या क्रमाने सांगतील त्या क्रमाने करायचं. हा एक विधी असतो. किंवा कुणाला कुठल्या पूजेचा अधिकार आहे हे ठरलेलं असतं. तर इथे अविधीपूर्वक जे पूजा करतील तो योग्य नाही, तो मान्य नाही. हां, श्रद्धेनं माणसांनी हात फक्त जोडले तरी चालतात बरं का, त्या परभगवंताशी तो अगदी लीन एकरूप झालेला असेल तर. पण एक तर त्याची श्रद्धाही नसते, विधीपूर्वकही करत नसतो, एकट्या भगवंतावर त्याचं भरोसा नसतो, म्हणून तो दुसऱ्या देवतांची पूजा करतो. तर असा जो आहे त्याचं पूजन किंवा त्याची भक्ती ही शास्त्ररहित आहे असं म्हणतात. श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते यजिती ते ही मातेची परिमार्गास सोडूनी. मलाही भजतात, माझे यजन करतात, पण मार्ग सोडून, शास्त्र मार्ग सोडून. संत ज्ञानेश्वरांचं ऐकूया आता, खूप दिवसात नाही आलं. ये रे माझे नेणोनी भजन, तेवायाची मा आनयान, म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान, ते निर्दोष होवावे. ए रवी पाहे पा पंडुसुता, त्या यज्ञोपहारा समजता, मी वाचोनी भोगता कवणू आहे. म्हणजे त्याचा दुसरा भोगता, त्याचा दुसरा कोणतरी दैवत असतो आणि तो त्याची पूजा करतो माझ्या विरहित, माझ्या व्यतिरिक्त. आणि पुन्हा ती आन म्हणजे कशी तरी अविधीनं अशी पूजा केली जाते. मुक्तेश्वर म्हणतात, पूजन अन्य देवता ठाई, तेही माझेच घडे पाही, विधीपूर्वक सोयी नाही तयांची की. अहो, आपण म्हणलेलं आहे ना की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. कुठल्याही देवतेचं पूजन करा, नमस्कार करा, तो या केशवाला, भगवंताला मिळतोच. म्हणून ते सांगतायत की अन्य देवतांची पूजा केली तरी ते माझंच पूजन घडतंय हे बरोबर आहे, फक्त ते विधीपूर्वक करत नाहीत हा प्रश्न. आता काशीनाथ स्वामी म्हणतात, जे अन्य देवता प्रतिभक्त यजिती, धरूनी श्रद्धा हृदयात निश्चिती, मातेची ते पूजिती कुंती नंदना, नेणोनिया भक्ती विधी सर्जुना. माझी पूजा करतायत पण भक्तीचा जो विधी आहे तो जाणत नाहीत. आठल्य म्हणतात, श्रद्धा मनात धरुनी किती भक्त लोकी, जे अन्य देव भजतात सदा विलोकी, ते पावते भजन सर्व मलाच बारे, त्यांचे परी अविधीपूर्वक होय सारे. तत्ते म्हणतात, सविश्वास पूजा दुजा दैवतांची. बघा, दुजा दैवतांची सविश्वास आहे, असे सर्व माझीच ती सव्यसाची. किती छान वापरलंय, सव्यसाची.
तो डाव्या हाताने करत होता सगळं आपलं धनुर्विद्या. यथा सांगना यद्यपि बाक्रियाती, तरी होतसे सर्व माझीच भक्ती. जरी तो यथासांग करत नसला, शास्त्रविधीनुसार करत नसला, तरी सुद्धा ती माझीच पूजा होते बरं का. देशपांडे म्हणतात, भक्ती धरुनी जे अन्य देवतांची, पूजने श्रद्धायुक्त करीती त्यांची, तेही आराधिती तत्वता मलाच, परी न विधीपूर्वक हेची जाण साच. पण फक्त त्यांची विधीपूर्वक नसते, आणि विधी पण पाहिजे आणि भक्ती पण पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आता एक सहज उदाहरण आहे म्हणून सांगायचं आहे तुम्हाला, आत्ता ह्या श्लोकावर उपयुक्त असं, की एक गृहस्थ असतात आणि त्यांची बहीण त्यांच्या घराजवळच राहायची. त्यामुळं बहिणीची जी मुलं असतील ती वारंवार आपल्या मामाकडे यायची आणि मामा मामा म्हणून हाका मारायची. मग त्यांचा घरात असा अगदी छान वावर असायचा. आता ह्या मामाला पण नंतर पुढे काही दिवसांनी मुलं झाली. आता ती आपल्या वडिलांना मामा आणि आईला मामी म्हणायला लागली. असं होतं ना, दुसरे जे हाक मारतात तेच. आणि मग मुलांनी आईला मामी म्हटलेलं आवडायचं नाही. म्हणजे आईला मामी म्हणणं हे योग्य वाटायचं नाही. म्हणून मामी म्हणून मुलं आईला बिलगली तरी आई म्हणून बिलगण्यातला आनंद जो आहे तो त्या माऊलीला मिळत नव्हता. किती सोपं साधारण उदाहरण आहे. आणि मग ती मुलांना आई म्हणायला शिकवायची, पण आत्याच्या मुलांमुळं ही मुलंही सगळी मामी मामी म्हणायची. अशी सवय लागली होती. मग मुलांनी मामी म्हटलं तरी आईवरील मुलाचं प्रेम असावयास पाहिजे तसंच असणार ना, फक्त हाक वेगळी मारली. आईचं प्रेमही तितकंच होतं, पण आईच्या हाकेचं शल्य मात्र तिच्या मनात राहिलेलं होतं. म्हणजे इथून भगवंताला काय सांगायचं की त्या आईसारखीच माझी अवस्था आहे. सगळ्यांची कुणाची त्यांनी केली आणि कुणालाही हाक मारली काहीतरी बिघडत नाही, पण आई म्हणण्यातला जो आनंद आहे, तू माझीच आहेस हे जे म्हणण्यातलं आहे ते अजून आता वेळ संपत आली ना. दुसरे एक गृहस्थ होते, चांगले नट होते, चित्रकार आपलं कलाकार होते. चित्रपट नाटकात त्यांच्या अनेक भूमिका गाजलेल्या होत्या आणि त्यांच्या शेजारी लोकांमध्येही ते अतिशय लाडके किंवा आवडते होते. मग त्यांचे शेजारचे लोक त्यांना वेगवेगळ्या नावांनी हाक मारायचे. कारण काय, ज्या नटाच्या वेगवेगळ्या भूमिका आवडायच्या, ज्याला जी भूमिका आवडायची त्या नावानं ते हाक मारायची. आता भूमिकेत कधी कधी शिवाजी झाले असतील, कधी राम झाले असतील, काही कुठलं. आणि त्यामुळं त्या नटाकडून वेगवेगळा संवादही म्हणून घ्यायचे बरं का, म्हणजे उत्सुकता लोकांना असते. मग या नटाला त्याचा आनंद व्हायचा खूप, त्याचा अभिमानही वाटायचा. पण घरात आला की घरातलं कोणीही त्याच्या भूमिकांविषयी, नाटकांविषयी, सिनेमाविषयी काही बोलत नसत. एकदा नटाने असा प्रश्न आपल्या बायको मुलांना विचारला की नाटकात सिनेमात काम करतो ते तुम्हाला आवडत नाही का? माझ्या भूमिका तुम्हाला पसंत नाहीत का? मुलानं सांगितलं, बाबा तुम्ही खरोखरच उत्तम नट आहात. तुमच्या भूमिका पाहिल्या की अभिमानानं आमचा ऊर भरून येतो. तुमची भाषणं अतिशय सुरेख होतात. तुमचा पोशाखही अगदी तुम्हाला साजेसाच असतो, रुबाबदार असतो आणि तुमच्या भूमिका सगळ्या महत्त्वाच्याच असतात. पण खरं सांगू का, तुम्ही हे असे घरगुती आमचे बाबा म्हणूनच आम्हाला जास्त आवडता. काय उत्तर दिले बघा मुलांनी. म्हणजे आत्ता जसं त्या मगाच्या आईचं उदाहरण दिलं तसं इथे बाबांचं. आणि आपण बाहेर वेगळ्या म्हणून ते उपाधी शब्द नेहमी समर्थ वापरतात बाबा, की ही उपाधी सोडून द्यायची. आता घरात असल्यावर ते बाबा म्हणूनच जास्त प्रिय आहेत ना. त्यामुळं तर मुलंही तेच सांगतात की मुलगा काय, बायकोही पुन्हा तेच सांगते की तुमच्या भूमिका मलाही फार आवडतात, पण तुम्ही माझे पती म्हणून जेवढे मला प्रिय आहात, मनमोकळे आहात, ते मला जास्त आवडतं असं ते सांगतं. तर इतरांनी वाहवा केलेली त्याच्यामुळं कौतुक जरी असलं तरी त्यात प्रेम नसतं.
आणि मुलांनी आणि बायकोनी जरी वाहवा स्तुती नाही केली तरी त्यांचं आंतरिक प्रेम असतं. तसं अन्य देवतांची जरी भक्ती केली तर तेवढं प्रेम भगवंताजवळ नाही, पण भगवंताची जबाबदारी आहे की सगळ्यांचाच योगक्षेम चालवायचा किंवा सगळ्यांनाच प्रेम द्यायचं. असा हा 23वा श्लोक झालेला आहे. थांबूया, मला वाटतं इथेच आपण. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्रीकृष्ण. पुन्हा एकदा नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा.